नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा साई जेवायला बसतो. तर जे काही आता रमाने तिच्या हाताने बनवलेलं नसतं, परंतु तिच्या आईच्या हाताने जे काही पदार्थ बनवलेले असतात, तर साई ते पदार्थ खातो. आणि तो शिरा आता जेव्हा अक्षय त्याला खायला देतो तेव्हा मात्र आता कावेरीच्या हातची चव आणि रमाच्या हातची चव एकच असते. जेव्हा आता साई तो घास खातो आणि तो घास खाल्ल्यानंतर मात्र आता साईला धक्का बसतो. तेव्हा आता अक्षय त्याला म्हणतो की अरे काय झालं, तू खाल्ले नाहीस का, फेकून दिले की काय. तेव्हा आता लगेच साई म्हणतो की नाही, अरे तसं नाही, आणि मला एक गोष्ट सांग, अरे तुझ्या बायकोची कोणी जुळी बहीण वगैरे आहे का. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही, अरे काय झाले. तर अक्षय हसतो. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघ, अरे माझ्या होणाऱ्या बायकोने जो काही शिरा बनवला होता हा शिरा सेम तसाच लागून राहिला भाऊ, म्हणजे एकदम सेम टू सेम. तेव्हा आता अक्षय हसतो. अक्षय म्हणतो की अरे वा. त्यावर आता साई म्हणतो की अरे तुझ्या होणारी बायको आणि माझी होणारी जी काही बायको आहे या दोघींची मात्र आता भेट घडून आणायला हवी. अक्षय म्हणतो की अरे त्यांची भेट जेव्हा घडायची तेव्हा होऊन दे, परंतु आता मात्र अगोदर तू माझ्या बायकोला भेट बरं. चल थांब, मी लगेच तिला बोलावून आणतो. तेव्हा लगेच आता सीमा हे सर्व ऐकते आणि सीमा लगेच धावतच आता आतमध्ये येते आणि माहीला इतकं ती गोल गिरक्या घेत फिरवते. माही तिला इतका आनंद झालेला असतो आणि खुशून ती माहीला म्हणते की आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. जेवण आहे ना ते सगळ्यांना इतकं खूप आवडलं ना. तेव्हा आता माहीला तर टेन्शनच असतं. माही म्हणते की सगळ्यांचं जाऊन दे, अक्षयचं काय. लगेच आता सीमा म्हणते की अगं अक्षय सुद्धा इतका खुश आहे. तर त्यावर आता माही म्हणते की बरं झालं, एकदाच हे जे काही आहे ते संपलं. आणि तेवढ्यात अक्षय धावतच येतो रमा करत. तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमा खरंच काय स्वयंपाक झाला, खरंच सगळ्यांना खूप असा आवडला आणि माझा एक मित्र सुद्धा आलेला आहे, तो सुद्धा इतका पटापट खातो ना. आणि तो तर मला काय म्हणाला की तू जो काही स्वयंपाक बनवला आणि त्याच्या बायकोने जो काही स्वयंपाक बनवला तर दोघींची चव एकदम सेम आहे. तेव्हा आता माही म्हणते की आय्या खरंच. तर आता अक्षय हसून म्हणतो की खरंच काय गंमत आहे आणि चल लगेच तू त्याला भेट बरं. तेव्हा आता लगेच अक्षय हा माहीच्या हाताला धरतो आणि तिला बाहेर साईला भेटायला अगदी खुशून घेऊन जात असतो. आणि तोपर्यंत साई आता इकडे जेवण करत असतो आणि जेवण करता करता त्याला आता माहींचा कॉल येतो. तेव्हा आता जेव्हा माही त्याला सांगते तर त्याला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता लगेच तो विचारतो की काय ग माही, तिला बरं वाटतं ना आता. तेव्हा लगेच साई आता रमाची तब्येत बिघडलेली आहे हे समजल्यानंतर धावतच तिला तिकडे जायला निघतो. तोपर्यंत मात्र आता साई हा धावतच गेलेला असतो आणि अक्षय हा रमाला घेऊन बाहेर येतो, म्हणजे माहीला. आणि तेवढ्यात साई गाडीमध्ये बसतो आणि निघून जातो. अक्षय त्याला आवाज देतो की साई. तेव्हा मात्र आता साई धावतच घरी येतो आणि जेव्हा डॉक्टर ह्या रमाला तपासत असतात तेव्हा साई पाहतो आणि श्रद्धा असे जोरात ओरडतो आणि डॉक्टरांना विचारतो की काय झालं, यांना काही त्रास वगैरे. तेव्हा आता डॉक्टर सांगतात की आता त्या बऱ्या आहेत, कारण त्यांना कामाचा खूप असा जास्त त्रास झाला होता, म्हणून त्यांच्या तब्येतीवर असा इतका ताण पडला आणि त्यांना अशी अचानक चक्कर आली. मी त्यांना तपासलं सुद्धा आणि औषध सुद्धा दिलेले आहे, त्यामुळे त्यांना आता बरं वाटेल. काळजी करण्यासारखं असं काही नाही, ही मेडिसिन आहे, फक्त एवढी घेऊन या. तेव्हा मात्र आता डॉक्टर ह्या साईच्या हातामध्ये औषध गोळ्यांची चिठ्ठी देतो. तेव्हा डॉक्टर निघून जातात, परंतु साईला आता माईंचाच राग येतो. साई म्हणतो की माई हे काय, हे सगळं काही तुझ्यामुळे झाले, त्या पूर्णपणे बरे सुद्धा झालेले नाहीत आणि तू त्यांच्याकडून एवढी काम करून घेते. त्यावर आता माई म्हणतात की हो ना, तू मलाच बोल, अरे अजून तर तुझं लग्न सुद्धा झालेलं नाही आणि लगेच तू बायकोची बाजू घ्यायला सुरुवात तरी केलीच. त्यावर आता लगेच साई म्हणतो की काय बोलतेस तू, त्यांची अवस्था बघ ना, अगं काय कशी अवस्था झाली आणि त्यांच्याकडून तू कसल्या कामाच्या अपेक्षा करते. त्यावर आता लगेच माई म्हणतात की बापरे, अरे काय बोलतोस आणि मी कशाला तिला इतकं काम करायला सांगू बरं, आणि माझ्यावर तू आरोप करतोस. तिलाच हौस आहे काम करण्याची, ती उत्साहाने करते आणि घे ना तू तिचीच बाजू घे. त्यानंतर आता बाहेर पंक्तीमध्ये सर्वजण जेवायला बसतात आणि सर्वजण आता रमाच्या ह्या स्वयंपाकाचं कौतुक करत असतात, म्हणजे रमानेच हे सर्व काही केले म्हणून. तेव्हा आता लगेच खरंच किती दिवसातून आपण सर्वजण असे एकत्र जेवतो ना. तेव्हा आता आजी सुद्धा मुद्दाम म्हणते की हो ना, खूप दिवसातून अशी ही जिभेवर चव अशी रेंगाळे. शशिकांत म्हणतो की हो ना, खरं आहे, एकदम खरं. त्यावर लगेच आनंद म्हणतो की त्यासाठी मी तर केवढी मेहनत घेतलेली आहे आजी. तेव्हा लगेच आता सीमा म्हणते की आनंद अरे जरा शांत. तेव्हा आनंद मुद्दाम हसतो आणि अर्थात रमाने असं रमाकडे बोट दाखवतो. तेव्हा आता मयुरी सुद्धा म्हणते की हो ना रमा, काय तर आज रोज जेवण बनवणार ना इथून पुढे, म्हणून मुद्दाम ती माहीला असं म्हणते. तेव्हा आता माही जरा तोंडावर टेन्शन आल्यासारखं म्हणते की मी. तेव्हा मयुरी म्हणते की हो हो तूच. आणि मला माही लगेच
म्हणते की मला काय वाटतं की मी जरा खाऊन बघू का, मी अजून खाल्लेलं नाहीच. अगं मी कसं बनवलं हे मला कळायला नको का. तेव्हा लगेच माही सीमाच्या ताटातील एक घास उचलते. सीमा म्हणते की हो ना खा ना. तर माही आता घास उचलते आणि म्हणते की खरंच खूप छान असा आहेच, खरंच वाव, अगदी अमेझिंग, खूपच छान. त्यावर आता लगेच रमा म्हणजे ही माही अक्षय जवळ येते आणि अक्षयला म्हणते तुम्ही तर खाल्लंच नाही, मी सुद्धा तुमच्यासाठी थांबले. तेव्हा अक्षय म्हणतो की हो ए ना बस. तर माही म्हणते की नाही अगोदर तुम्ही खा. तेव्हा अक्षय आता एक घास घेतो आणि आता जो काही घास घेतल्यानंतर त्याला इतका आनंद होतो की ती चव माझ्या रमाच्या हातची. तेव्हा अक्षयला इतका आनंद झालेला असतो आणि सर्वांच्या समोर तो आता रमाचा हात धरतो आणि तिच्या हातचा आता किस घेतो. तेव्हा तिला सुद्धा आता खूप असा आनंद झालेला असतो आणि वेगळेच काहीतरी प्रेमाच्या फिलिंग्स तिच्या मनात निर्माण होतात. तेव्हा मात्र अक्षय सुद्धा आता खूप खुश होतो. तर माही आतमध्ये येते आणि नक्की हे काय होतं याचा विचार करते आणि परत ती स्वतःला म्हणते की अक्षयचं रमावर प्रेम आहे आणि तो तुला रमा समजतो म्हणून तो हे सर्व करतो आणि स्टॉप इट असं ती स्वतःलाच म्हणते आणि तेवढ्यात ती स्वतःला शांत करत असते आणि अक्षय आतमध्ये येतो. अक्षय तर आज रमावर जाम खुश असतो. तर एकटक तो आपल्या रमाकडे पाहतो. तेव्हा मात्र अक्षय मागून येतो आणि चक्क तो रमाला मिठी मारतो, तिला अगदी मिठीत घेतो. तेव्हा आता रमाला सुद्धा म्हणजे माहीला तो स्पर्श अगदी आवडल्यासारखा होतो आणि ती सुद्धा आता हळूहळू अक्षयचं इतकं प्रेम, इतक्या त्या प्रेमाच्या भावना आणि इतका तो प्रेमाचा स्पर्श अगदी तिला अगदी भासल्यासारखं होतो. कारण नीलने कधीही आत्तापर्यंत तिला ही सर्व फिलिंग्स कधीही दिल्या नव्हतात. म्हणून आता माही सुद्धा अक्षयच्या प्रेमात अगदी मग्न होते. तेव्हा मात्र आता रमाला सुद्धा इतकं छान वाटतं, दोघेही एकमेकांमध्ये मग्न होतात. तेवढ्यात माहीच्या लक्षात येते, माही लगेच आता अक्षयपासून थोडीशी लांब होते. तेव्हा आता तिला सुद्धा काहीतरी वेगळंच वाटत असतं. तेव्हा अक्षय हा त्याच्या डोळ्यात पाणी येतं. अक्षय म्हणतो की मला माहिती आहे की रमा तू आत्ता कितीही दाखवत नसली तरी सुद्धा माझ्याविषयी तुझ्या मनामध्ये राग आहे हे मला समजतं, परंतु खरंच मी तुला सतत प्रश्न विचारतो, सतत तुझ्यावर संशय घेतो. मला सतत हेच प्रश्न पडतात की रमा आपली इतकी का बदलली असेल, ती काय इतकी बदलली, ती अशी का वागायला लागली, असे असंख्य प्रश्न माझ्या मनामध्ये येतात. नक्की तुझ्यामध्ये असा इतका बदल का झाला असेल आणि कुठून झाला असेल. हे जे काही सगळे प्रश्न मी तुला विचारतो, सगळ्या शंका विचारतो, त्याचा जो काही त्रास तुला होत असेल तो सर्व काही मला समजतं. तेव्हा तो माहीचा पुन्हा हात पकडतो आणि आय एम रिअली सॉरी असं म्हणतो आणि आय एम सॉरी, खरंच यापुढे मी तुला कोणतेही प्रश्न नाही विचारणार. आणि तो रमाच्या अगदी जवळ येतो. आय एम रिअली सॉरी असं तिला म्हणत असतो. तसतसं माहीला आता एक वेगळंच फिलिंग तिच्या मनामध्ये निर्माण होते. अक्षय तिला अगदी जवळ घेतो आणि म्हणतो की रमा हे बघ, यापुढे मी तुला प्रॉमिस करतो की यापुढे मी तुला कधीही अशी परीक्षा द्यायला नाही लावणार. मी तुझ्यावर अशी शंका घेणार नाही, सतत असे गैरसमज करून मी तुला असे प्रश्न नाही विचारणार. कारण खरंच माझी चूक झाली ही मला समजते. प्लीज मला माफ कर, कारण प्लीज मी कधीही तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तेव्हा तो पुन्हा आता माहीला अगदी जवळ घेतो, परंतु तिला आता वेगळंच काहीतरी वाटत असतं आणि ती आता अगदी अक्षयचा तो वेगळा स्पर्श अगदी सहन करण्याचं जे काही फिलिंग्स आहे तर ते आपल्या मनामध्ये तयार करते. कारण अक्षय हे सगळं काही आपल्या रमाला बोलतो, तर अक्षयचं त्याच्या रमावर इतकं प्रेम होतं आणि तो सर्व भावना रमा समजून करतो, म्हणून ती स्वतःला इतकं शांत ठेवते. अक्षय अगदी तिला घट्ट पकडत म्हणतो की मला तुला त्रास देण्याचा कोणताही हेतू नव्हता. आय एम सॉरी, खरंच मी तुझ्या स्वतःच्या स्वयंपाकाच्या कौशल्यावर सुद्धा शंका घेतली, मला माफ कर. अक्षयचे डोळे अगदी भरून येतात आणि तो पुन्हा पुन्हा रमाला सॉरी बोलत असतो. खरंच मला तू माफ करशील ना, म्हणून आता अक्षयला खूप असं गिल्टी फील वाटत असतं. तेव्हा आता माही ही शांत असते आणि शांत राहून ती आता अक्षयला म्हणते की मला आता समजते की माझंच काहीतरी चुकते म्हणून. ती आता डायरेक्ट म्हणून जाते की मी ती रमा नाही. आता रमा नाही म्हटल्यानंतर अक्षयच्या पायाखालची जमीनच सरकते. नक्की त्याला इतका जबर धक्का बसतो. मी ती रमा नाही म्हणजे आता हिला काय म्हणायचं आहे, असं का म्हणत असेल अक्षय विचारत पडतो. त्यानंतर आता इकडे रमा ही अजून शुद्धीवर आलेली नसते आणि सारखा साई तिच्याजवळच असतो. तिची शुद्धीवर येण्याची तो वाट पाहत असतो. साई आता तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की खरंच बापरे, मी तुम्हाला खरंच कधी कशाची कमी नाही पडून देणार, कधीच नाही. देवाची शपथ घेऊन मी सांगतो तुम्हाला की अगदी फुलासारखं जपेल. म्हणून सारखा तो एकटक रमाकडे पाहत असतो. तेवढ्यात माई येते. आई विचारते की काय रे, काय झालं पोट्या, सारखं तू तिच्याकडे एकटक का पाहतो, थोडासा धीर धर, अरे तुझीच बायको होणार आहे ती. तेव्हा आता साई म्हणतो की काहीतरी काय बोलतेस माई. तेव्हा आता माई म्हणते की हो फिक्स करून टाकले मी,
आणि आपल्या महाशिवरात्री येते ना जवळ आणि आता त्या देवळाची एक प्रथा आहे आणि त्या देवळामध्ये एक कुंड आहे आणि कसं असतं की बायकोने जायचं आणि घागरीमध्ये त्या कुंडाचं पाणी घ्यायचं आणि नवरा असतो तो त्या शंकराच्या पिंडीवर अभिषेक करतो आणि तेव्हा तू श्रद्धेला असं सांग की घागर घे आणि त्या कुंडातील पाणी घेऊन ये आणि तू शंकराच्या पिंडीवर अभिषेक कर आणि असं म्हणतात की जर असं केलं तर संसार हा सुखाचा होऊन राहतो। अरे खूप सोपं असतं आणि ते सगळ्यांसाठी शुभ असतं। तेव्हा आता साई हा हो असं म्हणतो आणि आपल्या रमाकडे एकटक पाहत असतो कारण रमा अजून सुद्धा येण्याची वाट पाहत असते। त्यानंतर आता इकडे रमा ही सगळं काही म्हणजे माही अक्षयला खरं सांगते की तुम्हाला जे वाटतं ते मी नाही। ती डायरेक्ट असं म्हणून जाते की तुला जे वाटतं ते मी नाही। तर अक्षय म्हणतो की काय तुला तू मला असं म्हटले की तुला अगं रमा तू हे काय बोलते। आणि तेवढ्यात मात्र आता शशिकांत आतमध्ये येतो। शशिकांत ह्या दोघांचं जे काही बोलणे आहे तर ते ऐकतो आणि अक्षयला म्हणतो की अक्षय अरे काय रे नक्की तू हे काय बोलतोस सर्व सारखं सारखं तू तिला तेच प्रश्न विचारतो तिच्यावर शंका घेतो आणि तिच्या मनाचा जरा एकदा विचार कर। अरे काय तिच्या जीवाची उलघाल होतेस। अरे ती फक्त तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करते। तिचं असं म्हणणं आहे की पूर्वी ते जे काही गोष्टी करायच्या त्या गोष्टी तिला आता सहज इतक्यापणे नाही जमत आणि तू सारखं सारखं तिच्यावर संशय घेत असतो आणि त्या संशयाने आणि सारख्या आरोपाने ती अगदी बावचळून गेलेली आहे। नक्की तुला काय उत्तर द्यावं आणि काय नाही ही पूर्णपणे ती गोंधळून जाते आणि जर उद्या तू तिला असं म्हणाला की तू माझी रमा नाही मग ती काय करेल बरं बिचारी। त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघा मी असं ठामपणे कधी म्हणालोच नाही ही माझी रमा नाही म्हणून। तेव्हा आता लगेच शशिकांत म्हणतो की अरे पण तू ठामपणे नाही म्हणलास परंतु तुझ्या मनामध्ये हे प्रश्न आहेच तुझे गैरसमज तर होताच की ही तुझी जुनी रमा नाही म्हणून। सारखं सारखं तू तिला तेच विचारत असतो आणि त्या सगळं काही अगदी तुझ्या प्रश्नाने ती पूर्णपणे गोंधळून जाते। नक्की तुला काय उत्तर द्यायचं म्हणून ती पूर्णपणे अगदी गोंधळून गेली असेल आणि सारखं सारखं प्रश्न तू विचारतोस म्हणून ती डायरेक्ट म्हणून गेली असेल की ती तुझी रमा नाही म्हणून। असे शशिकांत मुद्दाम आता माहीची ही चूक आहे तिने जी कबूल केली त्यावर आता तो पर्दाफाश करत असतो। तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघा मी जे काही म्हटलो जे काही तिला बोललो त्याबद्दल माफी सुद्धा मी तिची मागितली। त्यावर आता शशिकांत म्हणतो की अरे ते आत्ता केलं तू आत्ता तिची माफी मागितली पण त्या अगोदरचं काय तुझ्या वागण्याने किती हर्ट झाली याचं जे काही आहे ते तुला कळतं का। काय रे अक्षय तू सुद्धा तीच चूक करतो जे काही मी सीमाच्या बाबतीत वागत होतो आणि ज्या चुका करत होतो आणि आता सध्या तू सुद्धा त्याच चुका करतो। त्यावर आता शशिकांत असं म्हटल्यानंतर अक्षयला राग येतो। अक्षय म्हणतो की एक्सक्यूज मी हे बघा मी तुमच्यासारखा नाही माझ्यात आणि तुमच्यामध्ये आसमान इतका फरक आहे। मी कितपत सुद्धा तुमच्यासारखा नाही हे कळलं असेल तुम्हाला आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा मला हे परत परत ऐकू नका। मी तुम्हाला सांगतो की मी तुमच्यासारखा नाही म्हणून मला माझी चूक ही रिअलाइज झालेली आहे आणि मी रमाची माफी सुद्धा मागितली। तिला विचारा की मी तिला माफी मागितली की नाही। मला आता समजले की ती माझी रमा आहे माझी पूर्णपणे खात्री पटली कारण काही गोष्टीवरून मला संशय येत होता परंतु आता शशिकांत मात्र त्याला माहिती असतं की ही माही आहे परंतु अक्षयच्या मनामध्ये असे प्रश्न नकोय आणि सारखं सारखं तो तिला तेच विचारतो हे कायम नकोय म्हणून आता तो अगदी अक्षयला समजावून सांगत असतो। तेव्हा आता अक्षयला स्वतः जे काही वागलं त्याचं खूप असं गिल्टी फील होत असतं। तेव्हा तो रमाला म्हणतो म्हणजे माहीला हे बघ मी तुझ्यासमोर हात जोडतो तुझी कान पकडून माफी मागतो हवं तर कान पकडतो म्हणून अक्षय आता कान पकडतो। तेव्हा आता माही लगेच म्हणते की नाही हो नाही कान पकडायची काही गरज नाही मला खरंच खूप वाईट वाटलं होतं। तेव्हा अक्षय म्हणतो की नाही तू म्हण बरं अगोदर की तू मला माफ केलं म्हणून। तेव्हा आता माही सुद्धा म्हणते की हो मी तुम्हाला माफ केलं। तेव्हा ते ऐकून अक्षय खुश होतो आणि खरंच केलं कसं विचारतो। तेव्हा माही म्हणते की हो खरंच केलं। तर शशिकांत सुद्धा खुश होतो आणि चला आता खुशून हसतो। आता सगळं काही गोड गोड झालं त्यामुळे जा बरं आता दोघे पण कुठेतरी छान फिरायला जा बरं। तेव्हा आता लगेच अक्षयच्या लक्षात येते। अक्षय लगेच आता माहीला म्हणतो की रमा अगं उद्या तर महाशिवरात्र आहे मग लक्षात आहे ना आपण उद्या जोडीने महादेवाच्या देवळामध्ये जाऊयात। तेव्हा आता ते ऐकून माहीला सुद्धा आनंद होतो। माही लगेच म्हणते की हो जाऊयात आणि अक्षयला सुद्धा खूप आता माही हो म्हटल्यानंतर आनंद होतो आणि तो लगेच छान असं म्हणतो। त्यानंतर आता माही रूम मध्ये येते हातामध्ये अगदी पिलो ती कवटाळते आणि तिला आता अक्षयने जो काही तिच्या हाताला किस केलेला आहे जे काही क्षण अक्षयच्या प्रेमाचे आहे अगदी तिला मिठीत घेतल्याचे सर्व काही क्षण आता डोळ्यासमोर येतात। तेव्हा अक्षय तिला जवळ घेऊन किस करायला सुरुवात करतो तेव्हा ती लांब झालेली असते हे सर्व काही आता तिला आठवते। तेवढ्यात मात्र तिचं जे काही प्रतिबिंब आहे तर ते तिच्या समोर येतं। पहिल्यांदा जे काही ती ज्या रूपात असते ते रूप तिच्या समोर येतं आणि तिला म्हणतो की हे काय ग काय झालं आज तू अशी का बसली काय झालं ग माही आज तू अशी का बसली
काय झालं युनिव्हर्स, तुझं ऐकत नाही का माही? तेव्हा मात्र आता माही तिला म्हणते, आपल्याच प्रतिबिंबेला म्हणते की नाही, मी रमा आहे, माही नाही. आणि काय ग, तुला काय वाटते, नक्की तू काय विचार करते, समथिंग काही स्पेशल आहे का? तेव्हा आता माहीच आपल्या मनाला म्हणते की खरंच कळत नाही की नक्की काय आहे ते, आणि मला अक्षयबद्दल काहीतरी वाटतं असं ती आपल्या स्वतःच्या मनाला सांगते. म्हणजे आता ही माही सुद्धा अक्षयच्या त्या प्रेमाने अगदी त्याच्या प्रेमामध्ये गुंतलेली असते. तिला सुद्धा अक्षयबद्दल प्रेम वाटायला सुरुवात होते. तेव्हा ते ऐकून आता लगेच माही खूप खुश होते. म्हणजे तिचं दुसरं मन तिला म्हणतं की हो, सो क्यूट, परंतु तुला माहिती आहे का तू रमा नाही म्हणून. तेव्हा आता ही माही सुद्धा तिच्या मनाला म्हणते की यस आय हो दॅट, मला माहिती आहे की मी रमा नाही म्हणून मी माही आहे, यस आय नो, आणि मला रमा व्हायचं आहे असं ती आपल्या मनाला उत्तर देते. आणि इनफॅक्ट मला असं वाटतं की मीच रमा आहे म्हणून. तेव्हा आता तिचं दुसरं मन म्हणतं की अरे देवा, तू परत एकदा चुकते, आणि हॅलो, तुला माहिती आहे की तू इथे का आहेस, कारण तुझ्या एका चुकीमुळे रमा गेली आणि त्यामुळे तू गिल्ट मध्ये आहेस आणि त्या गोष्टीची शिक्षा मात्र तुला हवी आहे, म्हणून तू इथे आहेस, हो की नाही? त्यामुळे तू अशी नाही, एकदा विचार कर, तू विसरलीस का तू जे काही विचार करते ते विचार तुझ्या मनाचे नाही, म्हणजे तू माही नाही, आणि जे काही तुला करायचं आहे ते सगळं काही तू विसरलीस का? अगं तुला बाईक टूर करायची आहे, अगं तुला अख्खं जग बघायचं आहे, तुझे प्रत्येक स्वप्न तू विसरलीस का? त्यामुळे नको तू या घरामध्ये थांबू का, या घरामध्ये राहून तुला तुझं जे काही हे लाईफ आहे ते स्पॉइल करायचं आहे? अगं तुला तर तुझी स्वतःची लाईफ आहे, तू का लाईफचा विचार करत नाही आणि काय या सगळ्यात पडायचं आहे? तेव्हा आता माही आपल्या मनाला म्हणते की तुला हे सर्व काय करायचे आहे, मी बघेन माझं काय करायचं आहे. हे बघ, इकडे आल्यापासून मला जी फिलिंग्स आलेली आहे ती कधीच आली नव्हती. मला या घरामध्ये आल्यानंतर ते प्रेम मिळालं, ते सगळे काही भावना मला मिळाल्या, कारण त्या घरामध्ये मला कधीही प्रेम आणि आपलेपणा मिळाला नव्हता. या घरात आल्यापासून इतकं मनाला इतकं छान वाटतं, आणि खरंच या घरामध्ये काहीतरी कोणीतरी आपलं आहे असं फिलिंग्स, मला ते प्रेम मला या घरात मिळालं. तेथे तिकडे डॅडूच्या घरी कधीही मला ते फिलिंग्स नाही मिळालं. आणि एवढं प्रेम तू बघितलंच असेल की या घरातील प्रत्येक माणूस माझ्यावर किती प्रेम करतो, ते अक्षय सुद्धा माझ्यावर किती प्रेम करतो, मग इतकं प्रेम मला कधीच नाही मिळालं. आणि माझ्या घरामध्ये मला कुणालाही नको आहे मी, आणि येथे मात्र मी सगळ्यांना हवी आहे. सगळेजण माझ्यावर इतकं प्रेम करतात, आणि खरंच हे सगळं काही किती क्यूट आहे बरं. म्हणजे हेच बघ ना, मी अशी नाही, मी रमासारखी नाही, मी अगदी तशी आहे. म्हणजे ती आपल्या मनाकडे बोट करते, तरी सुद्धा मी जे काही हे रमाच्या रूपात राहते आणि सगळं काही मी तिचा पोशाख करते, ते सगळं काही मला आता आवडायला सुरुवात झाली. मला मी आवडते, ही रमाच्या रूपात जे काही राहते ते मला आवडते, हे घर मला आवडतं, घरातील माणसं मला खूप आवडतात. त्यामुळे मला कुठेही यांना सोडून कुठेही जायचं नाही, कारण तिकडे तर ती देविका आहे ना, माझी मॉम, जी कधीही मला प्रेम केलं नाही, ती सावत्र आई, आणि कधीही मला ती अगदी प्रॉपर्टी घेण्याचाच फक्त विचार करते. तेव्हा मात्र आता तिचं मन तिला सांगतं की अगं, हे सगळेजण तुझ्यावर प्रेम नाही करत, तर त्यांच्या रमावर प्रेम करतात, हे तुझ्या लक्षात येते का, असं तिच्या फोटोकडे बघून सांगते. तेव्हा आता माहीचं लक्ष त्या फोटोकडे जाते की समोर जो काही अक्षय आणि रमा या दोघांचा फोटो लावलेला असतो, त्या फोटोकडे आपली माही एकटक पाहत असते. आणि तुला हे सगळं काही मिळतं ना, कारण फक्त तू रमासारखी दिसते म्हणून तू हे सगळेजण तुझ्यावर इतकं प्रेम करतात, ते पण रमा समजून. पण एक गोष्ट लक्षात ठेव की तू रमा नाही, म्हणून रमाचं म्हणजे माहीचं मन तिला आता आठवण करून देत असतं की तू कितीही या घराला आपलं कर, परंतु तू रमा नाहीस, तू माही आहेस. हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्यांना काय वाटेल, म्हणजे अक्षयला. आता आपल्या मनाने जे काही सांगितलेले आहे त्या प्रत्येक गोष्टीचा माही विचार करत असते, आणि त्या विचाराने तिला खूप टेन्शन येते. आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय हा माहीला घेऊन महादेवाच्या मंदिरात येतो, आणि इकडे साई, रमा आणि माई हे सुद्धा त्याच महादेवाच्या मंदिरात येतात. तेव्हा मात्र अक्षय त्या प्रथेबद्दल सांगतात की ह्या महादेवाच्या मंदिरामध्ये ही अशी प्रथा आहे की बायकोने ते पाणी घ्यायचं, तर घाट भरायचा, आणि तो घट भरलेला देवाला असा व्हायचा, आणि नवऱ्याने त्यावर अभिषेक करायचा, म्हणजे जोडीने त्यांचा हा अभिषेक पूर्ण होतो. तेव्हा आता रमा सुद्धा जो काही आता तो तांब्या भरलेला आहे, तर त्या नदीतून ते पाणी घेऊन येते आणि महादेवाच्या पिंडीवर ते अर्पण करते. आणि अक्षय सुद्धा आता त्याच महादेवाच्या पिंडीवर तेथे पाणी घालत असतो, आणि रमा, साई हे सगळेजण तेथेच असतात, मागे देवाला हात जोडून उभे असतात. परंतु अक्षयच्या
मनामध्ये आता अशी त्याला आपली रमा इतक्या जवळ आहे असं काहीतरी फिलिंग्स तयार होतं की येथेच आपली कोणीतरी आहे असं त्याला भास होत असतो आणि तो सारखा आता महादेवाच्या पिंडीला पाणी घालत असताना आपले मागे पाहायचा प्रयत्न करत असतो आणि मागे मात्र त्याची जी काही आपली खरी रमा आहे तर ती रमा त्याला भेटणार असते, कारण साई सोबत ती आता त्याच महादेवाच्या मंदिरात आलेली असते आणि आज महाशिवरात्रीला आपल्या अक्षय आणि रमा ह्या दोघांची भेट होणार असते आणि रमाला सुद्धा आता अक्षय जेव्हा समोर पाणी घालतो तेव्हा तो नक्की आपला कोणीतरी आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी वाटते याची फिलिंग्स तिच्या मनामध्ये निर्माण होत असते आणि ती सारखी महादेवाला हात जोडून आपल्या अक्षयकडे एकटक पाहत असते आणि अक्षयला सुद्धा अगदी तशीच भावना त्याच्या मनात निर्माण होते। तेव्हा मित्रांनो, आता ह्या दोघांना आपली खरी रमा कोण आणि खरं कोण आहे हे सर्व काही कळेल का आणि ते दोघे कधी एकत्र येतात हे पाहणे आता खूप असे रंजक ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो पुढे काय होते तर चॅनलला सबस्क्राईब करीत राहा। धन्यवाद।